मला सांगा डॉक्टर, की म्हणजे आता हे एक झालं तणाव. तणाव हा एक प्रॉब्लेम आहे. या व्यतिरिक्त अजून म्हणजे तणाव तर हा कॉमनच आहे 100% आपण समजू. आता तुम्ही जो म्हणला 1% त्याच्याबद्दल एक क्युरिओसिटी म्हणून प्रश्न विचारतो. माणूस वेडा कसा होतो? ओके. आता कोण वेडा आणि कोण शहाणा? सो सर्व वेडे आहेत. सर्व शहाणे पण आहेत. आता आपण जर एखाद्या दुसऱ्या आता एक उदाहरण, काल्पनिक उदाहरण, आफ्रिकेतल्या एखाद्या अत्यंत दुर्गम भागातल्या विद्यार्थ्याला इथल्या एकदम छान स्कूलमध्ये ॲडमिशन दिली, हां, तर तो शहाणा नाही वाटणार तिथं. तो वेडाच वाटणार. तसं काहीतरी वाटेल. कारण की आपण जे व्हॅल्यूज, जे जीवनशैली, हं, विचार पद्धती घेऊन फिरत आहोत, ती खरंच सामाजिकदृष्ट्या ग्राह्य आहे का? हे महत्वाचं आहे. सो मिसमॅच, तुम्ही जे आहात आणि तुम्ही ज्या बॅकग्राऊंडमध्ये आहात याचा मिसमॅच कुठेतरी ॲपरंटली तुम्ही शहाणे का वेडे हे पण हे करू शकता. पण काही गोष्टी ज्या ऑब्व्हियस आहे, की मी स्वतःला मारून टाकतो, टोकाचं पाऊल घेतो. हं, ठीक आहे. हे टोकाचे पाऊलं घेणं, व्यसनाधीन बनणं, हं, ठीक आहे. दुसऱ्यांना त्रास देणं, हिंसात्मक व्यवहार करणं. आता हिंसा फक्त कोणी कोणाला तलवारीने कापता याला हिंसा नाही म्हणत. हं. वैचारिक हिंसा ही कोणत्याही शारीरिक हिंसेचा अगोदरची स्टेप आहे. बरोबर. ही वैचारिक हिंसा जर सातत्यानं होत असेल, टोकाचे पावलं उचलले जात असतील, हं, अनैसर्गिक कामं जसे की रात्री न झोपणे, हं, दिवस-रात्र सोशल मीडियावरतीच राहणे, दुसऱ्याशीच तुलना करणे किंवा जीवनामध्ये जे प्रॉब्लेम्स असतात, ते हं, एखाद्या व्यक्तीमुळे आहेत. आई-वडिलांनी प्रॉपर्टी करून ठेवली नाही म्हणून त्यांना रोज त्रास देणे हं, किंवा माझा जोडीदार माझ्या जीवनातल्या सर्व काही गोष्टींसाठी जबाबदार आहे, ती किंवा तो. हं. असं जर सातत्यानं जर होत असेल, तर आपण म्हणू शकतो की हे काही शहाणपण नाही. पण तसं खरं बघितलं तर अशी कोणतीही डेफिनेशन नाहीये, की जी तुम्हाला म्हणणार, की की एखादा वेडा. व्यक्ती वेडा आहे का शहाणा आहे. जर एका साध्या कन्सेप्टमध्ये समजण्याचा प्रयत्न जर केला, तर सोशिओ ऑक्युपेशनल डिस्फंक्शन हं, आहे की नाही, यावरती आपल्याला कळतं, की एखादा व्यक्ती शहाणा आहे की नाही. सोशिओ ऑक्युपेशनल फंक्शनिंग जर नॉर्मल आहे, म्हणजे तुमचं जे काम अपेक्षित आहे. एका विद्यार्थ्याला अभ्यासाचं काम किंवा त्याच्या प्लेग्राऊंडवरती तो जे खेळतो किंवा मित्रमंडळीमध्ये जो वावर वगैरे. हं, सो जर ते व्यवस्थित होत असेल तर नॉर्मल आहे. हं. जर याच्यामध्ये काही टोकाचे विचार येत आहे, जर सातत्यानं भांडणं होत आहे, तर ते ॲबनॉर्मल आहे. बरोबर. पण ही लाईन फार ब्लर आहे, की कोण नॉर्मल, कोण ॲबनॉर्मल. हां, मग अशी म्हणजे मला त्या लोकांबद्दल विचारायचे ज्यांना थेट मेंटल हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागतं. ओके. मेंटल हॉस्पिटलला आता बेसिकली याच्याबद्दल पण बऱ्यापैकी संभ्रम आहे, की मेंटल हॉस्पिटल काय असतं? हां, ठीक आहे? म्हणजे लोकांना असं वाटतं, की त्याच्याबद्दलचे मिथ्स पण आहेत ना, या. जे सगळे वेडे ठार वेडे असतात त्यांना कंट्रोल करणं तिथल्या लोकांना पण अवघड जातं. असे काही मिथ्स आहेत लोकांचे. त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे नेमकं कसं ट्रीट केलं जातं? सायकोसिस एक प्रकार आहे. हं, जिथं व्यक्ती रिॲलिटीमध्ये नाही राहत. म्हणजे चालू आहे त्याला काहीच माहीत नाही. रिॲलिटीमध्ये नाही राहत. म्हणजे की त्याचे पण हे आहे, की त्याचे पण वेगवेगळ्या स्केल असतात. जेव्हा आपण पेशंटला ॲडमिट करतो हं, किंवा असेसमेंटसाठी ओपीडीमध्ये बघतो, हं, तेव्हा वेगवेगळ्या काही स्केल असतात, रेटिंग स्केल. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे लक्षणं जास्त आहेत, म्हणजे सायकोसिस म्हणजे भ्रमावस्था, हं. कानात आवाज येणे, डोळ्यासमोर काहीतरी दिसणे, ज्याला आपण हॅल्युसिनेशन म्हणतो. अच्छा. ठीक आहे. कानात आवाज येत असेल, ऑडिटरी हॅल्युसिनेशन. हं, डोळ्यासमोर काहीतरी जे नाहीये ते दिसणे, व्हिज्युअल हॅल्युसिनेशन. हं. त्वचेखाली काहीतरी किडे चालतायत, टॅक्टाईल हॅल्युसिनेशन. अच्छा. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, हे कुठेतरी सायकोटिक सिम्प्टम, भ्रम अवस्था हे म्हणू शकतो. भ्रमामध्ये एक डिल्युजन पण प्रकार असतो. हां. ठीक आहे. जर त्याला त्याची व्याख्या जर म्हटली तर फॉल्स, फर्म, अनचेकेबल बिलीफ्स हं, व्हिच इज नॉट मॅचिंग टू युअर सराउंडिंग अँड इट कम्स आउट ऑफ दी मॉर्बिड थॉट प्रोसेस. साध्या भाषेमध्ये सांगायचं जर झालं तर असा भ्रम जो काही केल्या मोडत नाही. 10 लोकांनी समजावून सांगितलं तरी सुद्धा तो भ्रम मोडत नाही. अच्छा. जसे की एखाद्या व्यक्तीवरती संशय येणे. हां. जीवन जोडीदार माझ्यासोबत काहीतरी चीटिंग करत आहे असंच वाटणे. जरी हे सिद्ध जरी करून दाखवलं, की नाही चीटिंग नाहीये, तरी सुद्धा तेच वाटत राहणे. लोकं माझ्या विरोधात काहीतरी कारस्थान करत आहे, माझ्याबद्दलच बोलत आहे. घरामध्ये कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्डिंग केलं जात आहे. मनातले विचार लोकांना नकळत समजत आहेत. हे काही जे लक्षण आहे, ज्याला फर्स्ट रँक सिम्प्टम्स असे म्हणतात. हं. जे की सायकोसिस या अवस्थेमध्ये असतात.
अशा परिस्थितीमध्ये ऍडमिट करणं गरजेचं असू शकतं. हा. आता हा जो आहे शब्द वेडेपण किंवा मेंटल, हा. यावर बरेच गैरसमज आहेत. अच्छा. समज कमी आणि समाजामध्ये गैरसमज जास्त आहे. प्रत्येक व्यक्ती जो सायकॅट्रिस्टकडे ट्रीटमेंट घेतो हा सामान्यच असतो. इनफॅक्ट त्यांना त्रास कमी असतो. कारण की सायकॅट्रिस्टकडे असे लोक जास्त येतात की जे कोणामुळे ग्रसित आहेत. हम्म. घरामध्ये कोणाच्या अत्याचाराला ग्रसित आहेत. हम्म. समाजामध्ये वावरताना त्यांना काही असे नकारात्मक अनुभव आले, त्यामुळे त्यांच्या मनावरती काही परिणाम झाला. पण ते काही असं नाही आहे की ते कधी ठीक होऊ शकत नाही. ते हम्म. नॉर्मल होऊ शकतं. जसं की पोटामध्ये काही रासायनिक बदल झाला, डायबिटीस होतो. हम्म. गळ्यामध्ये काही रासायनिक बदल झाला, थायरॉइडचा आजार होतो किंवा हायपरटेन्शन असे जे आजार आहेत, औषधांनी ठीक होतात. तशाच प्रकारे हे जे पण मानसिक आजार आहे, हम्म. ज्याच्यासाठी ॲडमिशनची पण गरज पडली, हे हम्म. औषधोपचाराने, जीवनशैलीमधल्या बदलांनी हे ठीक होऊ शकतात. म्हणजे असा व्यक्ती काही असं नाही आहे की ज्याला सायकोसिस झालं किंवा अजून दुसरं काही मोठे आजार झाले सायकॅट्रीमध्ये. हे आयुष्यभर राहतील असं नाही आहे. ती एक अवस्था आहे. हम्म. ती अवस्था औषधोपचाराने, समुपदेशनाने, काही सोशल इंटरव्हेन्शन्सने ठीक होऊ शकते. अच्छा. लवकर जर ट्रीटमेंट केली तर ती लवकर पण होऊ शकते. ॲडमिशनची पण गरज नाही पडणार.